विरोधी गटाचे सत्ताधारी गट आधीच येऊन थांबलेला आहे. मला असं म्हणायचंय, सत्ताधारी गट आधी येऊन थांबलेले आहेत, त्यांच्या हातात झेंडे आहेत, पण आमचे झेंडे बाहेर अडवण्यात आले, आमचे झेंडे बाहेर अडवण्यात आलेले आहेत. तर हे कुठेतरी चुकीचं आहे. इतकी पण भीती नसावी, 7-7 फूट बॅरिकेड उभे करण्या इतकी. पण ठीक आहे भीती तर चांगली आहे. जे एक्स्ट्राचे पास वाटले गेले असा आरोप तुम्ही केला होता, माहिती माझ्यापर्यंत आली असं म्हटलं होतं, हे बघून वाटतंय का? दिसतंय तरी आता आपल्याला बघा, मी मगाशी पण सांगितलं, माझ्यापर्यंत ही बातमी आली, किती खरी किती खोटी मी पडताळून बघितलेली नाही. पण हे खरं असेल तर हे चुकीचं आहे. अशा पद्धतीनं होऊ नये. चांगल्या पद्धतीनं सुद्धा सभा चालवता येतात. आणि मी तर म्हणते, त्यांचा आरोप नेहमी असतो की आम्ही सभा चालवत नाही, तर त्यांनी एक उदाहरण द्यावं, चांगली सभा त्यांनी चालवून दाखवावी. अजूनही काही सभासदांना अडवलं गेलं बाहेर. ते सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न करायला पाहिजे ना, सभासद अजून बाहेर कसे? जर सभासद 4000 संख्या आणि 4000 सभासदांच्या खुर्च्या लावल्यात, तर आमचे ठरावधारक बाहेर कसे? किमान त्यांना मागच्या खुर्च्या तरी रिकाम्या हव्या होत्या ना, त्या पण भरलेल्या आहेत. पहिला पण ह्या होत्या शौमिका महाडिक, ज्या विरोधी गटाच्या संचालिका आहेत, ज्या आता या सगळ्या सभागृहामध्ये आलेल्या आहेत. आणि आमच्यासोबत जे काही सभासद आलेले आहेत त्यांना देखील आत घेतलं जावं अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे, ती आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 1400 पेक्षा जास्त पास जे आहेत ते बोगस पास वाटले घेतले अशा पद्धतीचा आरोप आहे तो त्यांच्याकडून केला जातोय. आणि हे सगळं पाहिल्यानंतर माझ्यापर्यंत जी माहिती आली होती ती खरी होती अशी प्रतिक्रिया त्यांनी या निमित्ताने दिली. आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीने सभा सुरू होण्याआधी सत्ताधारी आणि विरोधक गटाचे कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. एका बाजूला महाडिक यांच्या नावाचे फलक घेऊन या ठिकाणी सगळे कार्यकर्ते आलेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला सतेज पाटील समर्थक देखील मोठ्या संख्येने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि त्यांच्याकडून देखील या ठिकाणी आता जोरदार घोषणाबाजी केली जाते. एका बाजूला ही सगळी सभा सुरू झालेली असताना आता आपण बघतोय कशा पद्धतीचं वातावरण सभेच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जा मंजूर अशा पद्धतीचे फलक घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, जे विरोधी गटाचे संचालक आहेत. तर दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर सतेज पाटील समर्थक देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत. त्यांनी या सगळ्या प्रकाराला विरोध करत जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे. आणि त्यामुळे एकूणच या वर्षी देखील या सगळी गोकुळची सभा जी आहे ती वादग्रस्त ठरताना पाहायला मिळते. सभेमध्ये गोंधळ मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं देखील पाहायला मिळतंय. एका बाजूला ही सगळी आता सभा सुरू झालेली आहे, तर दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीचा गोंधळ जो आहे तो या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे एकूणच आपण बघतोय आक्रमक झालेले आहेत महाडिक गट म्हणता येईल किंवा विरोधी गट जो आहे तो आक्रमक झाला आहे. त्यामुळे एकूणच सभा सुरू होण्याआधी गोकुळची सर्वसाधारण सभा जी आहे ती गाजतानाचं चित्र आहे ते या निमित्तानं बघायला मिळत आहे. सुनील काटकरचा भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.